हॅलो हॅलो मथुरा नगर दिसे सुंदर, मथुरा नगर दिसे सुंदर, मथुरा नगर दिसे सुंदर, मथुरा नगर दिसे सुंदर, येथे कंस राजा राज्य करणार, येथे कंस राजा राज्य करणार, येथे कंस राजा राज्य करणार, येथे कंस राजा राज्य करणार. ऐकत सांगतो वाणी, 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 ऐकत सांगतो वाणी. त्याला बंदी करून त्या मथुरेचा राजा झाला तो. देवाधिकांना दराला बसवून कित्येक राज्य धुळीस मिळवले, पण माझ्या मनाचे समाधान झाले नाही. मथुरेचा सम्राट राजा कंस माझी बहीण देवकी तिचा विवाह मोठ्या थाटामाटात सुरच्या नगरीचा राजकुमार वसुदेव ह्याच्याबरोबर मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. आणि त्या विवाहाची मिरवणूक राज्यातून चालत असताना त्या क्षणी आकाशवाणी झाली, मूर्ख कंसा, वसुदेव देवकीच्या पोटी येणारे 8वे अपत्य तुझा मृत्यूच कारणीभूत होईल, तुझा नाश करेल. त्या क्षणी वसुदेव देवकीला बंदी बनवून तिची 1 2 3 नव्हे सपट 6 बालक गरगार फिरवून पाय गली तुडवली. 7वे बाळ गर्भपात झाला. 8वा पुत्र नसून कन्या. त्या कन्येला गरगर फिरवीत असताना अचानक हातातून निसटून आकाशात गेली. आणि त्या क्षणी आकाशवाणी झाली, मूर्ख कंसा, तुझा हाड वैरी गोकुळात आनंदाने वाढत आहे. तुझ्या मृत्यूच कारणीभूत आहे तो तुझा वध करेल. त्या क्षणापासून गोकुळात असंख्य मायावी राक्षस झाले, पण अजून त्याच्या मृत्यूची बातमी नाही. कोण आहे तिकडे? माझा विश्वासू मायावी राक्षस व्याघ्रासूर त्याला माझा निरोप द्या की जाऊन गोकुळाच्या काळाच्या
पत्रिकेचा संवाद करू नये आणि ही बातमी आनंदाची कौशला कथन कर.
सापांचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे लोकांपासून एकत्र आपण संगत खेळत आलो रे भीतीचे तोरण सापांचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे त्यामुळे विभक्त झालो रे मी भेटशील मजशील जावला तुझा मजला कसं कसे समजावू मी माझे मना हे लवकरी देव विकसना काय सांगू मी माझी वेदना काय सांगू मी माझी वेदना हो या समोरलीचा लागला रे मोहना या समोरलीचा लागला रे मोहना वाऱ्याची लकेरी स्वरांच्या लहरी धुंद हवेत तालात आभात काळी हासाल वेळी खाली तो साऱ्या नासाल खाली तो साऱ्या नासाल खाली तो साऱ्या नासाल वाऱ्याची लकेरी स्वरांच्या लहरी धुंद हवेत तालात आभात काळी हासाल वेळी खाली तो साऱ्या नासाल खाली तो साऱ्या नासाल खाली तो साऱ्या भरली राहे वागना नाचे चंद्र सूर्य तारकना शिव पार्वती करती उपासना शश बोलतो हो गाती राणी कोकी बोल करते
तारा आपण साऱ्या पोरी आलो खऱ्या. अगं मथुरे बाजारी चाललो खऱ्या, पण ही मावशी राहिली कुठे ग? अगं बघ ना, तुझं तर नेहमीच आहे. अगं तेच ना ग. अगं तारा तू मावशीला हाक मारणार, आपल्यासोबत बोलून घे बघ. अगं राधे, मी नाही का तिला हाक मारणार. अगं तारा आपल्याला फार उशीर झालाय बघ. असं म्हणत असशील तर तुझ ते मावशीला हाक मारून बघ. अरे बाईंनीच हाक मारते. अगं मावशी, अगं हे मावशी. का ग राधे? हे मावशी, काय आपलं ठरलं? बाजारी जायचं ना? अगं आम्ही पोरी निघून आलो सुद्धा. खरंच की काय? अगं हो गं मावशी. अगं तुझी वाट बघत इथे थांबलं, लवकर ये बघ. राधे थांबा तुम्ही, येते बघा तुमच्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला. त्या राधेने लय दिवसा, त्या राधेने लय दिवसान मारी हाक या मावशीला. राधा हे तरणीसाठी आले मी साथीला. राधा हे तरणीसाठी आले मी साथीला. असं होतच कधीतरी. म्हातारीचं काय, म्हाताऱ्या तुटक्या आणि फुटक्या. आम्हाला केसच बांधता येत नाही. फक्त 2 मिनिटं थांबा, केस बांधून येते.
बक्षीस कैलासवासी ऋतिक महेश जठार, कैलासवासी ऋतिक महेश जठार यांच्या स्मरणात देणार महेश दामोदर जठार यांकडून मावशीसाठी 100 रुपये. मावशी नाव घ्यायचं आहे महेश. पिवळं पिवळं हरिण त्याचे पिंगळे पिंगळे पाय. पिवळं पिवळं हरिण त्याचे पिंगळे पिंगळे पाय. आमचे हे कुठं दिसत नाही. 4 चौघांच्या खांद्यावरनं गेले की काय. हे मावशी अगं यायला एवढा उशीर का केला? अग मी जरा धूत होते. काय हात धूत होते. असं का मावशी? असं का मावशी? अगं मावशी, आम्हाला- अगं काय वाटलं? आम्हाला काय नाही गं. मी हात धुत होते आणि पदराला फुसत होते. उगाच आपलं आम्हाला वाटलं. काय वाटलं? हे मावशी का? अगं आमच्या पोरीचं ठरलं होतं बघ बाजारात जायचं. पण काय? अगं मावशी आम्हाला थोडी बाजाराची वाट आहे ती म्हणून तुला हात मारली बघ. असं होय का? मावशीच तरी बाजारची वाट माहिती काय तू? ए टवले, ए फुकणे, अगं तू मला सांगतेस या बाजाराची वाट माहीत आहे का म्हणून? अगं मी तुझ्यापेक्षा जास्त 4 पावसाले बघितले आणि तू शिकवतेस मला. पण मावशी कोणी गंमत केली का? अगं तुमच्या गमती ठेवा काय मावशी? पदराला बांधून. अगं मावशी कशाला गे रागवतेस? कशाला रागवतेस? अगं एवढी जगाची माहिती असेल ना तर जा या बाजाराला. सोड ना ग मावशी. हा? काय सोडणार ग? काय काष्टा सोडू? काय नाही काय नाही ग. आणि काय ग? हे मावशी आता जाऊ दे ना. काय जाऊन दे? जाऊन दे काय? सांगा मला फक्त काय जाऊन दे? नुसतं मावशी मावशी म्हटलं की मावशीच्या जीवावर सगळं चालतं. अगं मावशी आता आम्हाला वाट नाही माहित म्हणून तुला हात मारलेला गं. असू दे तरी सुद्धा अगं राधे, इकडे ये गं. तिकडे गे राहते. हे मावशी अगं आमचं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ कर बघ. अगं माफी. आम्ही तुमची माझ्याबद्दल काहीच चुकी नाही आणि मी तुमच्याबद्दल काही चुकत नाही. पण काय आहे माहिती आहे? अगं राधे, जी म्हातारी माणसं असतात ती 4 विचाराने जास्त असतात. जे तुम्ही तरुण पोरं आहात ना ते जरा विचाराने कमी असतात. फक्त शिक्षणात असतात. या जगाच्या विचारात तुम्ही कमी असता म्हणून मी सांगते जसं मी बोलते तसं वागा. हो गं मावशी. चालेल? मावशी कसं चालू अगं का गं बोलणं? मग चला आता आपण बाजाराला जाऊ. हो गं मावशी. चला तर. हे मावशी काय गं? थांबा का आता? अगं पोरीनो, आपण बाजाराला चाललो खऱ्या पण तुम्ही नेसलत काय घेतलत काय ते सांगणार कोण या जनतेला? हे मावशी हे तुला सांगू का आम्ही? अगं सांग. मावशी ऐक हा. अगं आम्ही दही दूध ताक लोणी असं काहीच नाही घेतलंय बघ. जे काय घेतलं ते सांगा या जनतेला. अगं ह्या मुलीला विचार ना काय काय घेतलंय ते. अगं राधे, पहिली तू मुली तू सुरुवात कर ना. हे मावशी मी सांगू का? हो तर. मग ऐका मावशी. हा. अगं मावशी मी गवळ्याची राधा. अगं मावशी मी गवळ्याची राधा दिसतेलंय गोड. अगं मावशी मी गवळ्याची राधा दिसतेलंय गोड. अगं मावशी विक्रीसाठी घेतले मग लोणच्याचं फळ. बाई काय हा प्रकार? लोणच्याचं फळ? अगं हाय हो काठी.
काय मावशी अगं काय म्हणजे काय लोणच्याचं फळ आता घेतलंय तर अगं या जनतेला माहित आहे काय लोणच्याचं फळ म्हणजे काय असतं अहो मंडळी आमच्या कोकणात लोणच्याचं फळ म्हणजे आंब्याची कापा करून बनवलेलं लोणचं त्याला म्हणतात लोणच्याचं फळ मग ते चालेल ना आता मी समजून सांगितलं हो तर अशी पाठव अगं तारा जरा तू ये पाहू काय ग मावशी काय ग मावशी ही एवढी आकलू नकोस कासारासारखी तू काय विक्रीला घेतलंस आहे ते सांग अगं मावशी सांगायलाच पाहिजे अगं सांगायला पाहिजे म्हणजे माझी सोन्याची ती सांग या जनतेला बरं बाई मी सांगते हा मी घेतलं विक्रीला काय मी घेतलं विक्रीला चिकू मी घेतले विक्रीला चिकू आणि कालच भेटले होते शेजारचे भिकू भिक्कू काय भिक्कू मावशी तुझं आपलं काहीतरी अगं दिसलं काय तेव्हा चिकीचा वास कुठून तरी येतो. अगं तिला दिसला असेल भिकूचा चिकू अगं हिरा आता तू ये पाहू हिरा हिरा तू चंद्र आहेस तू पाठव हिरा तू ये पहिली तू काय विक्रीला घेतलंस तर जनतेला सांग तर सांगायला पाहिजे म्हणजे सांग सकाळी भरलं ते पाणी सकाळी भरलं ते पाणी पुढे पुढे सकाळी भरत होते पाणी सकाळी भरत होते पाणी अगं या मावशीने हाक मारली म्हणून घेतले बा आंबे आंबे कुठले अगं बाई हिनं आंबे पण कुठले घेताना माहित काय माझ्या बिटको खाल्ले बिटकोचे आंबे आणि तुला लाज वाटते काय का इथे येऊन सांगाय मी घेतले आंबे आता मी शोधित होतो कोण चोर होता तो आता तू बरी गावलीस आता काय बोलत नाही उद्या भेट पाटी अशी हो पाटी अगं चंद्रा आता तू ये लय घाई होती ना बघूया आता काय सांगतेस ती अगं मावशी सांगूच म्हणते सांगूच म्हणतेस म्हणजे काय ह्या लोकांना काय माती सांगितली होती म्हणतेच म्हणून सांगते सांग काय ते अगं मावशी मी बांधलाय कमरेला सोनेरी पट्टा बाई अगं मावशी ऐकतेस ना ऐकते ऐकते बोल 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 अगं मावशी हा? मी बांधलाय कमरेला सोनेरी पट्टा ओ काय बघ, थंडगार पट्टा थंडगार मट्टा आणि तुझ्या तोंडावर मारीन एक पट्टा चल पाटील काय मावशी म्हणजे काय काय पण सांगता काय लोकांना मट्टा म्हणजे कशा गरमीच्या दिवसात लागतो मट्टा आता थंडी आहे मट्टा आता घेतलाय ना विक्रीला मग घे चल मग चालेल झालं आता पोरीनो मग चला उशीर होतोय बाजाराला जायला ही मावशी काय ग अगं आमच्यासोबत एक माणूस आलाय का फिरायला विचारलं अगं बाई ग अगं आमच्या गवल्याचं पिटुकला अति ओवी आपल्याला काहीतरी सांगत आहे तर बघा काय सांगते ती माझं नाव ओवी मी नवलाईची राधा माझं नाव ओवी मी नवलाईची राधा घेतलं दूध चालले बाजाराला अगं माझं बायत सोनूकला पिटुकला भातो हवा अगं भातो हवा का नको न चण हवं चण हा हवं नको वा 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 हा द्राक्ष पाहिजेत या कोकणात द्राक्षाची बरोबर चला मंडळी आता चला तर आपण हे मावशी बाजाराला चला कुठे आम्हा साऱ्या पोरींना विचारलं आणि बाजारसाठी तू काय घेतलं अगं माझं काय म्हाताऱ्याचं मी काय घेणार आणि मी काय नेसणार तरी पण आम्हाला सांग बरं तरी पण सांग म्हणजे अगं कसं सांगू मी काय सांगू पण काय मावशी घेतलेस तरी काय अगं जे मी घेतलंय ना ते तुला सांगण्यासारखं नाही हे पावशी काय पण ग? असं आहे तरी काय ग अगं काय हाय ते तेच सांगण्यासारखं नाही तुला
ती मावशी काय आहे आम्हाला सांग. अगं मावशी सांग तरी. मग सांगायलाच पाहिजे. हो का मावशी? कळणार कसं गं? तुम्हाला कळण्यासाठी नाही सांगत आहे, या जनतेला कळण्यासाठी सांगते. त्यांना कळण्यासाठी तर ऐक. अगं राधे, काय ग मावशी? अगं राधे, ग राधे, अगं ऐकते मी. अगं अशी आहे. ऐकते मी, पाठून काय ऐकतेस तू? पुढे. काय मावशी काय घेतलंय? अगं राधे, मी घेतले कोकणातले टक आणि भिरबोल. हा? हे मावशी काय? हे मावशी हे काय असतं ग? अगं हे काय असतं, आमच्या कोकणातली कंदमुळे असतात, ती फक्त कोकणातच मिळतात. अजूनही घेतलंय मी संगतीला. हे मावशी काय घेतलंयस ग? अगं घोरक्यान, घोरक्यान, घोरक्यान. अगं ती पण आमच्या कोकणातलं एक कंदमुळं आहे. हे मुंबईतल्या लोकांना माहीत नाही. फक्त ही आमच्या कोकणातच मिळतात, म्हणून मी या मुंबईच्या बाजारात विकण्यासाठी आणले. मावशीची कंदमुळं दिसतात कशी गं? अगं कंदमुळं दिसतात कशी? अगं घोरक्यान असतं लांब आणि टका असतात गोल. भिरबल गोल आणि लांब. हे मावशी आम्हाला बघायचंय, पण हे मिळेल कुठे ग? अगं तू माझ्या घरी ये उद्या सकाळी उठून दाखवते. नक्की ये आणि सकाळच दाखवते तुला काय असतात ते भिरबोल, घोरक्या, टक, हे सर्व काही दाखवते. तर आता झालं तुमचं मन समाधान? मग जाऊया. चला तर. हे मावशी हा मथुरेचा अवघड घाट आहे बघ. जाताना आपण गाडीमध्ये जाऊया बघ. अगं हे पण आताच मला सांगायला पाहिजे. अगं आम्ही म्हातारी माणसे, आमचं आवाज तुटलेलं फुटलेलं तुटकं. अगं हो, हो. आम्ही काय गाणी बोलणार या जनतेसमोर? अगं तुम्ही तरण्या पोरी, तुम्ही गाणं बोललं पाहिजे, तेव्हा त्यांच्या कानाला सुंदर आवाज ऐकायला येईल. बरोबर. समजत नाही मग आता समजलं म्हणून सांगते, प्रत्येक वेळी सांगते, म्हाताऱ्या माणसाचं काहीतरी ऐका. समजलं? चला सुरुवात करा आणि मला जास्त नाचवू नका. तुम्हीच नाचायचं आहे, हे पण लक्षात आलंय काय? अगं हो मावशी. चला तर. केलाय शृंगार पाचुरंगाचा, केलाय शृंगार पाचुरंगाचा, भर भर चला धर रस्ता मथुरेचा, भर भर चला धर रस्ता मथुरेचा. हे! केलाय शृंगार पाचुरंगाचा, केलाय शृंगार पाचुरंगाचा, भर भर
नाही भरवसा श्रीरंगाचा, नाही भरवसा श्रीरंगाचा. भर भर चला धर रस्ता मथुरेचा, भर भर चला धर रस्ता मथुरेचा. केला शृंगार पाचुरंगाचा, केला शृंगार पाचुरंगाचा. भर भर चला धर रस्ता मथुरेचा, भर भर चला धर रस्ता मथुरेचा. हॅलो, आपल्या समोर अष्टमीच्या त्या धारा, रिम झिम पाऊस धारा, अष्टमीच्या त्या धारा. बत्तीसालेला मी जन्मलो कंसाच्या संहारा, जन्मलो मी देवकीच्या पोटी, वाढलो त्या यमुनेच्या काठी. जन्मलो मी देवकीच्या पोटी, वाढलो त्या यमुनेच्या काठी. अष्टमीच्या त्या धारा, रिम झिम पाऊस धारा, अष्टमीच्या त्या धारा. बत्तीसालेला मी जन्मलो कंसाच्या संहारा, जन्मलो मी देवकीच्या पोटी, वाढलो त्या यमुनेच्या काठी. जन्मलो मी देवकीच्या पोटी, वाढलो त्या यमुनेच्या काठी. सर्व हसाला कंस माताला, भयंकर त्याने त्रास हुदिला, भयंकर त्याने त्रास हुदिला, भयंकर त्याने त्रास हुदिला. सारे ऋषी मुनी तपोभंग झाले, शरणच गेले देवा हरीला, शरणच गेले देवा हरीला, शरणच गेले देवा हरीला. कुंडवनात अवतार धरला भक्त रक्षणासाठी, जन्मलो की देवकीच्या पोटी, वाढलो त्या यमुनेच्या काठी. जन्मलो की देवकीच्या पोटी, वाढलो त्या यमुनेच्या काठी.
गोकुलात जन्म घेऊन दुष्टांचा संहार करेल. त्याच वेळी यम, वायू, इंद्र व अश्विनी कुमार पांडव झाली. देवकी बिमकी झाली. ज्यावेळी बलिभद्र शेषाने संघर्ष केला तोच मी आठवता धारण केला. बोला पुंडलिकावरती. हरी विठ्ठल. पण हो, माझ्या संगे सवंगडी अजून आले कसे नाही? प्रथम त्यांना हाक म्हणून पाहतो. अरे रे पेंड्या, अरे रे सुदामा. आलो देवा आलो. देवा आम्हाला एक बोलवण्याचं कारण तरी कोणतं? अरे पेंड्या, अरे सुदामा, 1660 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या पादरी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करणे ही कामगिरी तुमच्या सोबत आहे. काही हरकत नाही. येतोच मी. अरे हेच दमा. कृष्णदेवाने काय सांगितलं? कृष्णदेवाने सांगितलेलं तुला ऐकलंच नाही? कान फुटलं की काय? हे कान पण गेले. काय याला केस किती वाढले तुझे? कानावर येत आहे कसं ऐकायला येणार तुला? बरं ते राहू दे, हे सांगतो मी. बरं आपण आता काय करूया माहितीये काय? आपण खेळूया इथे. आधी बोबड्याला हाक मारूया. बरं बोबड्याला हाक मारतो. हा तू मारतोस की मी मारा? तू मारतो. हा काय म्हणू त्याला? बोबड्या. बोबड्या म्हणू? अरे बोबड्या रे बोबड्या. अरे काय रे काय? अरे कुठे आहेस? अरे मी नदीवर आहे. नदीवर काय करतोय? आलो आता. असाच म्हणजे तरी पण काय नाही असत आलो. काय धुतोस की? अरे तो अरे बाबा धुवायचं नंतर बघू, आम्ही धुतो इथे. ये तू. तो कुठं आहे? अरे आम्ही गोकुळात गवळणी गाई गुरं चरवतोय बघ. आलो आलो बा मी आलो. आले आलो लियाली हिताना कथा येऊ गल्या कुंदवना. आले आलो लियाली हिताना कथा येऊ गल्या कुंदवना. मी बोलतो जरी बोबडा नाही कोणा संग झगडा. मी बोलतो जरी बोबडा नाही कोणा संग झगडा. आले आलो लियाली हिताना कथा येऊ गल्या कुंदवना. आले आलो लियाली हिताना कथा येऊ गल्या कुंदवना. मी बोलतो जरी बोबडा नाही कोणा संग झगडा. मी बोलतो जरी बोबडा नाही कोणा संग झगडा. देवा सहायती हरी तो वाजवी तो बाजली. तो वादळी तो वादळी तो वादळी तो वादळी. तुम्ही हात कट्या मानली मिला नाटी वाट घडली. तुम्ही हात कट्या मानली मिला नाटी वाट घडली. तुम्ही हात कट्या मारली विरा नाती वाट धरली. तुम्ही हात कट्या मारली विरा नाती वाट धरली. काय चार हाडा ती मोडून जायची असं करून. काय रे? आम्ही तुला हाक मारणार हा तेव्हा तू होताच कुठे रे? अरे तात्या आली. खालच्या आडी म्हणजे नदीच्या कडेला. नदीच्या तळेला. काय म्हणतोस? काय काय करीत होतस रे तिकडे? हलवीत होतो. आई गुरं चरवीत होतास म्हणजे आईला घेऊन इकडे. काय बोलला? आई गुरं चरवीत होती, मी सोबत होतो असं म्हणायचंय त्याला. अरे गाई गुरं. गाई गुरं होय. सांगायचं कधी? हा आता आहे ना. हा असं म्हणजे पेंड्या राहू दे. काय झालं? कृष्णदेवाने काम करायला सांगितलं. सांग ती सांगतो. काय सांगतो काय काम केली? खान सांगतो जरा ऐकून घे ऐकून घे. एवढा त्या काट्या कुट्यातनं राणा वनातनं इथपर्यंत आला जमलाच नाही. हमलो. काय झालं? हमलो काय म्हणतो हा? हगलो. अरे प्रश्न विचारला होता नदीवर काय करतोस म्हणून. का हाच बोलतोय हगलो.
अरे मी थांबलोय असं म्हणतोय असं म्हणतोय तू? दमलोय असं म्हणायचं आहे त्याला. आणि हा कोण? हा माझा गोत्या तुझा बोध्या. काय अरे त्याचा लय मोठा. काय मी कथा आहे झालं सुकायला. हा कसा तू कसा? आणि ह्यानं गायचं दूध नाही दिलं गायचं दूध नाही दिलं असं बरं तुला मी सांगतो हा. जेव्हा पप्पांनी करावं कृष्णदेवानं आम्हाला कामगिरी सांगितली ती सांगतो आधी. हा बरं कृष्णदेवा काय सांगितलं माहिती काय? अरे आता सांगितले मला खाता नाही जातं तुला सांगतोय ऐक. अरे त्या गोकुळच्या गवळणी गोकुळच्या गवलनी थाट माट करून अरे ताट नव रे शृंगार शृंगार गार करून त्या मथुरीच्या बाजारी चालले बघ. मुतलीच्या बाजारात मथुरीच्या आपल्याला पुढे चला चला डोईवर माठ घेऊन ग जाऊया भर चालू चला मथुरा ग गाठूया. चला चला डोईवर माठ घेऊन ग जाऊया भर चालू चला मथुरा ग गाठूया. चला चला डोईवर माठ घेऊन ग जाऊया भर चालू चला मथुरा ग गाठूया. अरे हा होन गवळणी गलवानी काय गवलानी अरे त्या गवळणी गोकुळच्या पोरी गोकुळच्या होली मथुरे बाजारी चालले बघ. चालले आहेत त्यांना आपण पिंपळाच्या बारी अटक करायच्या बघ. तर करायची हा बांधून ठेवायचं नाही. बसून बसून आणि सगळी युक्ती करून करत बसायचं काय बोलू. बरं त्याच्यात ना एक सोळी जाणती आहे बघ म्हातारी तावती हा ती तावशी का मावशी ती मला माहिती नाही. हा तिला जा विचार काय तुम्ही आली का कुठून जाणार कुठं असं आता म्हणतो असं मग म्हणतो म्हणजे काय विचार. मावती हे मावती काय रे पेद्या तुम्ही आलेल्या होतून आम्ही आलेल्या कुठून? जाणार कुठं? आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला. अरे काय म्हणाल्या? मथुरेला जाणार म्हणाल्या. अरे त्यांना सांग मथुरेचा रस्ता बंद आहे. मथुरेचा रस्ता बंद आहे. तावते तू तिथं थांब. का
टाम टाम मी ताम? अरे मेल्या तू असशील ताम. तुझं पुरं खानदान ताम असेल. मला म्हणतोस ताम? अरे मेल्या तुझी ऐशी की तैशी. माझ्या पण बसती की काय? अगं पोरीनो चला बाजाराला. चला का? अरे बबड्या, अरे ह्याला काय झालं? झालं तरी काय तुझं? झालं काय रे? काय केलं? तुमच्या सगळ्याला काय केलं? काय झालं तर बघ. अरे मी उतार काय म्हणजे आयची हवड आहे. अरे आपलं तर चालत मागलं काय आपलं तर चालू चालू अरे वरच्या खाली दिसताय. अरे खालचं वर दिसताय. अरे होय. अरे आता कसं झालं? कसं झालं? हा खाली चमकतात वर चमकतात. अरे हुमी वर आम्ही कोणतरी वर्गात नाही आम्हाला. चला का पोरीनो? आपण मोठी बॉडी दिसत कामगिरी अजून पार पाडले दिसत नाही. म्हणजे काना त्या पेंड्या आणि सुदामांना आपणच पाठवलं होतं आमचा साऱ्याचा मार्ग अडवण्यासाठी. हो का राधे? मावशी काय ग राधे? अगं याच्या मागे कानाचं काहीतरी नियोजन असणार. अगं कसलं नियोजन आणि काय? अगं हे तर कृष्णदेव आहे. आपण साऱ्या जणी यांच्या चरण पकडूया. चला तर पोरीनो या माझ्या पाठी. कृष्णदेवा अगं राधे थांब. 7व्या फेरीला वचन 8व्या तरी पूर्ण कर. नको रे हो नको रे तू श्रीहरी नको रे तू श्रीहरी मला जाऊ दे रे माझ्या घरी मला जाऊ दे रे माझ्या घरी.
तुझे हे मरण माझ्यातून. तुझी जशी 6 भावंडं मारली तसा तुलाही मारणार. स्वीकार. आपल्या समोर सुरू असलेल्या या कार्यक्रमाला आलेलं बक्षीस कुमारी मिरित सत्यम बांद्रे यांना श्रीवर्धन